नमस्कार. आपण आज इन्सुलेशन टेस्टिंग आणि कंटिन्युटी टेस्ट बघणार आहोत. आता बघा, हा जो आहे अर्थचा पॉईंट आहे. ॲक्च्युअली हा अर्थचा पॉईंट आहे आणि इथला आपण अर्थचा पॉईंट बघूया. मेगरच्या साहाय्याने आपण टेस्ट करतोय. ह्या अर्थला मी जोडलेला आहे इथे आणि इथे पण मी अर्थच्या टर्मिनलला पिनच्या जेव्हा जोडलेला आहे तेव्हा बघा मीटरचं रीडिंग 0 दाखवत आहे. बघा, तेव्हा मीटरचं रीडिंग 0 दाखवत आहे. ओके, मीटरचं रीडिंग 0 आहे. याचाच अर्थ असा की अर्थचं जे वायर आहे हे कंटिन्यूस आहे, म्हणजे इथे कंटिन्युटी टेस्ट आपल्याला मिळत आहे. त्यानंतर आपण या अर्थ टर्मिनल सोबत आता फेज आणि न्यूट्रल हा कुठे कनेक्ट आहे का हे बघूया. इथे इन्फिनिटी दाखवत आहे, याचाच अर्थ असा की ओके आहे. त्यानंतर आपण फेजला जोडूया. इथे सुद्धा अर्थ आणि फेजमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नाही आहे, म्हणजे ओके आहे. इन्फिनिटी रीडिंग मेगरने दाखवलेलं आहे. त्यानंतर आपण आता ह्या पिनचा हे 2 टर्मिनल बघूया. इथे सुद्धा ओपन आहे. ओपन आहे मीन्स इथे पण इन्फिनिटी रीडिंग दाखवत आहे. याचाच अर्थ की ह्या वायरमध्ये इन्सुलेशन रेजिस्टन्स हे योग्य आहे. त्यानंतर आपण फेजची आणि न्यूट्रलची कंटिन्युटी घेऊया. आता बघा, हा जो आहे हा फेज आहे समजा आणि तुमचा हा फेज आहे. आपण ह्या 2 वायरमध्ये जेव्हा कनेक्ट केलं, या एका वायरला आपण 2 टर्मिनलला कनेक्ट केलं तेव्हा इकडे 0 रीडिंग मिळायला पाहिजे. बघा, मिळतं आहे 0 रीडिंग मिळतं आहे. याचाच अर्थ की कंटिन्युटी आहे. हे वायर कुठेही मध्ये ब्रेक नाही आहे. त्यानंतर आपण आता हा दुसरा टर्मिनल घेऊया आणि हा न्यूट्रलचा हा दुसरा पॉईंट घेऊया. इथे पण 0 दाखवत आहे, म्हणजेच हा जो वायर आहे हा कुठेही ब्रेक नाही आहे. आणि याचाच अर्थ असा की हे वायर किंवा हे सर्किट जे आहे हे वापरण्यास योग्य आहे. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो की जे मेगर आहे हे नेहमी ऑफ सप्लायवरच वापरायचं. सप्लाय ऑन असताना मेगरचा वापर कधीच चुकीने करायचा नाही. हे या प्रॅक्टिकलचं प्रिकॉशन आहे. थँक्यू.